पिंजरा पिंजरा रे. म्हणजे नारायणी ओजसलाच फोन करत होती. इथे काय करतेस? मी ते दूध दूध द्यायला आले होते नारायणी. ठेव आणि जा. हो. जेव्हा मला या ओजसची गरज असते ना नेमका तेव्हा त्याचा फोन नाही लागत. पण नारायणीने ओजसला का फोन केला असेल? तिचं काय काम आहे आता त्याच्याकडे? काका मला याची भीती वाटते की त्या ओजसने आपण केलेला फोन नारायणीला सांगायला नको होता. सांगितलं तर सांगितला, आपण कशाला घाबरायचं? कोण शारदा? आपला काय संबंध आहे ती अशी? बरोबर आहे. आणि मला तर वाटतं की ओजसने शारदाबद्दल काय सांगितलंच नसेल, कारण सांगितलं असतं तर शारदाचा नंबरही दिला असता आणि नारायणीने लगेच ही शारदा कोण ह्याचा छडा लावण्यासाठी त्या नंबरवर फोनही केला असता. पण तुझा फोन तर वाजलाही नाहीये, त्यामुळे मला तर असं वाटतं की आपण उगाच टेन्शन घेतो. सुपे ऐक मग. हे बघ गजा, माझ्या नादाला लागू नकोस. आपण एकमेकांचं थोबाड बघत नव्हतो ना, तेच बरं होतं. ऐक तू तात्यांचं. वीर एक काम कर, तू पटकन तुझ्या खोलीत जा आणि सतत नारायणी बरोबर राहा. तिला एकटीला सोडू नकोस, कारण तू जर तिच्या बरोबर असशील तर ती फोन करणारही नाही आणि कोणाचा फोन घेणारही नाही. कळलं? चला पटकन जा. आनंदी काळजी घे, मी येतोच. आनंदे, तुझ्याकडे माझं आता एक महत्वाचं काम आहे. हे बघ, मी जे काय सांगतो ना ते लक्षपूर्वक ऐक. तुझ्या पोरीला इथं माझ्या घरात सुखानं नांदवावं असं तुझी इच्छा असेल तर आनंदीचा नाही, गोरखचा बंदोबस्त कर. या गोरखचं नेमकं चाललंय काय? मला मारे म्हणाला की त्याचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आणि तिथे येऊन तुला धमक्या का देतोय? पण गोरख असा खोटं कधी वागत नाही. म्हणजे सांगायचं एक, करायचं दुसरं. ज्या अर्थी तो असं वागतोय त्या अर्थी नक्कीच काहीतरी वेगळं चाललंय. काय बोलतीस तू? वेगळं म्हणजे? तात्या, गोरख काहीतरी माझ्या विरुद्ध किंवा आपल्या विरुद्ध करतोय नक्की. मला सांग, तू मॅरिड नाही आहेस ना? कारण मॅरिड असशील तर मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही. म्हणजे तू इकडे नाही आलीस तरी चालेल. नाही नाही नाही, भेटू आपण भेटू, लवकरात लवकर भेटू. ओके. तुम्हाला एकटीला मी तिथे जाऊ देणार नाही. सुपीला बोलवूया आपण. ह्या माकडाने कशाला फोन केलाय? भिंडो कुठचा. ॲज एक्सपेक्टेड ही काय माझा फोन उचलणार नाही. दादालाच तिला फोन करायला सांगायला पाहिजे. दादा तिला बोलेल, मग ती येईल आपल्यासोबत. मी पण येतो, म्हणजे आतमध्ये येणार नाही, बाहेरच घुटमत राहील. ते थोडं तरी सेफ असेल. ओके, येतो. नारकर, गजा शेठसाठी स्थळ बघायचं. टेन्शन घेऊच नका. आजूबाजूच्या सगळ्या गावांच्या मुलींचा बायोडोटा गोळा करतो आणि तुमच्या समोर पत्रिकाच आणून ठेवतो बघा. पण त्या समध्या पोरींच्या बापांच्या वार्षिक उत्पन्नाचे दाखले पण मला पाहिजे आणि पत्रिकेबरोबर ते किती लक्ष्मी घेऊन येणार आहेत याची अचूक माहिती पाहिजे मला. आता माहिती काढलीच पाहिजे. तुमच्याकडनं आणखी काय अपेक्षा ठेवायची?